यांनी आपल्या समोर जी आता माहिती दिलेली आहे ही पूर्णपणे जिल्ह्याची आणि तालुक्याची माहिती दिलेली आहे। साहेब, हा प्रश्न आमचा किनी भैरवाडी या गावांशी संबंधित आहे, परिसराशी संबंधित आहे। तुम्ही सांगताय आरएफओचा नंबर सार्वजनिक करू आणि फोन करा, और रात्री मी त्या टीम बरोबर होतो, आरएफओ साधित आहे, त्यांना विचारा। आम्ही एकाच गाडीत फिरत होतो, ज्या वेळेला आम्ही टेंभी परिसरामध्ये ड्रोन उडवलं त्यावेळेला पिंपळगाव शिवार आमची जी चंद्रभान साकोरे यांची वस्ती आहे तिथं 9:30 वाजता बिबट्याने कुत्र्याने याला विचारा समोर आहे, 10 मिनिटातली घटना आहे। आणि तुम्ही म्हणता फोन करून त्यांना सांगा का बिबट्या आहे। ऐका, आतापर्यंत प्लीज शांतता ठेवा। हा प्रश्न आपल्या गावाशी संबंधित आहे, जिल्ह्याचं सांगून आपल्याला फायदा आहे का काही, समजून घ्या। हो मित्रांनो, साहेब ऐका ना, तुमचे रात्री अधिकारी होते साहेब, रात्री अधिकारी होते, चिपकड वस्तीला रात्री बिबट्या होता आणि परत रात्री पवार वस्तीला परत बिबट्या होता। अधिकारी किंवा पवार वस्तीला त्यात खरंडीत जातात आणि रात्री मात्र 8 वाजता आम्ही येतो आणि पारनेला निघून जातात। अहो, आमची सर्वसामान्य माणसं रात्री गावचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला रात्री 1-1 वाजता फोन करावा लागतो, त्यांच्या घरी रात्री 1-1 वाजता आम्हाला जावं लागतं। तरी आमची काही समस्या नाही, आमची लोक भयभीत झाले फार। साहेब, ही गोष्ट नाही, आम्हाला ग्राउंड लेवलला काम करावं लागत आहे। तुमच्या वन खात्याचे अधिकारी रात्री 1 वाजता आम्हाला ग्रामस्थ झोपून देते नाहीत आम्हाला। जीपीएस कॉलरच्या पैशाची गरज नाही। मागच्या आठवड्यात डीपीडीसी मध्ये पालकमंत्री यांनी 7.5 कोटी रुपये त्याच्यातली व्यवस्था भारत अरे तू ऐका ना, ती व्यवस्था माझ्या पारनेर तालुक्यासाठी वापरा। सुरुवातीला पारनेर तालुक्यात ती यंत्रणा जी यांची तुमची ती सगळी पारनेर तालुक्यात वापरा, ऐका साहेब, तुम्ही बोलताना सांगितलं जीपीएसला मेंटेनन्स जास्त आहे, गव्हर्नमेंटला माणसं मरून द्यायचे का, माणसापेक्षा जास्त किंमत आहे का तुमच्या जीपीएसची, हा पहिला विषय। दुसरा विषय, ज्यावेळेस बोलताना तुम्ही म्हटले का आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत, तर त्याचं कारण सांगितलं तुम्ही का वन क्षेत्र कमी असल्यामुळे कर्मचारी कमी आहेत, बरोबर। आता तुम्ही मला एक सांगा, आता जे संकट चालू आहेत याचा वन क्षेत्राचा काही संबंध आहे का? ऐका ना, हे आम्हाला 100% मान्य आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट हे फॉरेस्टचं जेवढं वन असतं, म्हणजे तुमचा जेवढा एरिया असतो त्याच्यावर तुमचे कर्मचारी आम्हाला मान्य आहे। पण आता पूर्ण गाव शेतकऱ्यांना हे बिबटे हल्ले करतायत, तर मग याच्यासाठी तुम्हाला 100% यंत्रणा वाढवावी लागणार आहे। तर आमचं म्हणणं हेच आहे का आमचा हा पण निश्चित तुम्ही वरिष्ठांपर्यंत कळवा, तुमच्या रिपोर्ट मध्ये टाका, वन क्षेत्रावर कर्मचारी ठेवू नका। तुम्हाला प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करणं तुमची जबाबदारी आहे, रोज तुमच्यावर रिपोर्ट मध्ये कळवा। पिंजरे बिबटे पिंजरे पिंजऱ्यात उडून पळतोय, पिंजऱ्याला येडे घालून जातोय बिबटे यांचा। काल यांना बिबटे दाखवले, माणसं सुद्धा पळत यांना आम्ही फारिस्टाचे 4 बिबटे संघाचे इथं रात्री दाखवले यांच्या साहेबांना, पिंजऱ्याला येडे घालून जाते। माझी तुम्हाला विनंती आहे की किनी भैरवाडी परिसरामध्ये तुमचे ते ट्रायंग्युलेशन काय गनचे 2 पथक जोपर्यंत सर्व बिबटे पकडले जात नाही तोपर्यंत मुक्कामी ठेवा, त्यांना खाणं पिण्याची सोय आम्ही करतो, त्याला मुक्कामी ठेवा। त्याच्यानंतर आता सध्या आरोप समोर आहेत, 4 पिंजरे लावलेले आहेत त्या परिसरामध्ये किनी भैरवाडी करंडी तिकोल कोरेगाव कमीत कमी 20 पिंजरे तिथं आम्हाला आजच्या आज लावून द्या आणि त्या बिबट्याला सगळ्यांना बेशुद्ध करून या ठिकाणाला हलवा।
हा शब्द आम्हाला द्या, लगेच आंदोलन मागे घेतो. योग्य स्वरूपात द्या. आता बोलल्याप्रमाणे आपण या ठिकाणी 20 पिंजरे लावून देऊया, काय प्रॉब्लेम नाही. आणि लेपड पकडून घेऊया, त्याचाही काय प्रॉब्लेम नाही. तरी आता विनंती आहे, बराच वेळ म्हणजे रस्ता झालेला आहे. तर देतो ना मी ऑफिसला जाऊन लेखी देतो, काही प्रॉब्लेम नाही. नाही.